संवाद आपण ठीक से सुविधा फिलॉसॉफी सोशल एक्टिविटी भेजा है। मित्रों, आपल्याला कल्पना आहे भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञानामध्ये त्याग आणि समर्पण या दोन शब्दांना विशेष महत्त्व आहे। आणि या भारत देशामध्ये योगाग्नी वेद व्यासांच्या पासून संत ज्ञानेश्वरापर्यंत किंवा आत्ताच्या सध्याच्या काळापर्यंत या देशात दोन गोष्टींची पूजा झालेली आहे। एक आहे अंतिम सत्याचा शोध आणि ज्ञानाची पूजा। या दोन गोष्टीवर भारतीय संस्कृती अवलंबून आहे, त्याच्या मार्गातून चाललेली आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्हाला अशी वाटते की विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांती नांदेल हा जो स्वामी विवेकानंदांनी 1893 साली जो संदेश दिला त्याच्यावर आधारित भारताचं भवितव्य अवलंबून आहे। मला कल्पना नाही, परंतु विवेकानंदांनी एक भाकीत केलं होतं की 21वे शतक हे भारताचं शतक असेल आणि 21व्या शतकामध्ये माझी भारत माता ज्ञानाचं दालन म्हणून उदयाला येईल। आणि पुढे भाकीत केलं त्याने की भारताचं दायित्व असं आहे की हा एकमेव ही भूमी किंवा एकमेव हा देश, भारत भूमी ज्याला म्हणतो आपण, भारत माता ज्याला म्हणतो, हा देश आणि या देशातली सर्व ही समग्र जनता, हिंदू मुस्लिम सिख ईसाई बौद्ध जैन सगळ्या धर्माचे जे लोक आहेत, विद्वान आहेत, हे संत महात्मे असतील, हे सर्वजण जगाला सुखाचा समाधानाचा शांतीचा मार्ग दिखावण्याचं दायित्व या भारत मातेकडे असेल आणि विश्व शांतीचा मार्ग या भारतातून दाखवला जाईल। सध्या जो आतंकवाद चालू आहे, टेररिझम आहे, ब्लडसेट आहे, मॅसॅकर आहे, हे सर्व आपण पाहतो, हा गैरसमजातून निर्माण झाला आहे। हे तो अज्ञानाचे मूळ असं माऊली बनते। मित्र, आम्ही काही तत्वज्ञान सांगू इच्छित नाही, परंतु 24 ऑक्टोबर 2010 सालापासून जेव्हा अलाहाबाद कोर्टामधला निकाल होता त्या दिवशी विजय भटकर सर स्वतः बरोबर होते, SN पठाण होते आणि मुद्दाम तुम्हाला सांगतो की आता याला 7 वर्ष होऊन गेली, पण त्यावेळेला आम्ही योगायोगाने काही मुंबईला जात असताना जेव्हा रस्त्यावर एकही वाहन नाही पाहिलं आणि सर्व भारत देश एकदम टेन्स, जणू काय आता धरणीकंप होणार का भूकंप होणार का अजून काय धरणी माता पोटात घेणार भूकंपातून। तर मी सहज पठाणांना विचारलं, ते मुद्दाम सांगतो हा उल्लेख केल्याशिवाय याचा मूळ कळणार नाही। तर मी पठाणांना असं विचारलं होतं की पठाण आज काय आहे, तर म्हणले राम जन्मभूमी बाबरी मस्जिदचा विवादाचा निकाल आहे अलाहाबादच्या कोर्टामध्ये। मला माहिती नाही, परंतु मी म्हणलं अलाहाबादच्या कोर्टामध्ये निकाल लागला, किती जमिनीचा वाद आहे, तर म्हणजे 2 ते 2.5 एकर। म्हणजे 2-2.5 एकर जमीन पण एक स्वाभिमानाचा विषय आहे आणि राम जन्मभूमी बाबरी मस्जिदच्या विषयामध्ये म्हणलं ही जमीन समजा मुस्लिमांना दिली तर का आकाश कोसळणार आहे का? मी म्हणलं पुन्हा ही हिंदूंना दिली तर काय घडणार आहे? परंतु संपूर्ण देश तंग आहे। हा काय प्रकार आहे? तर मी म्हणलं याच्यावर काय व्हावं असं हेच भटकर सर माझ्या शेजारी उभे आहेत। मी याच सरांना त्या दिवशी 24 ऑक्टोबर 2010 साली भटकर सरांना मी विचारलं की सर तुम्ही एवढे मोठे शास्त्रज्ञ आहात, संत वृत्तीचे शास्त्रज्ञ आहात जगातले, तुम्हाला काय वाटतं? तर मला भटकर सर, विजय भटकर म्हणाले की कराड सर मला असं वाटतं की या ठिकाणी वी शुड हॅव अ टेम्पल ऑफ ह्युमॅनिटी असा शब्द आहे। याच्यावर पठाण सरांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केली आणि मग विश्वास आला की या ठिकाणी मानवता भवन उभं राहावं। आता आपण काही अधिकारी नाही, आपण कोणी मंत्री नाही, हा विषय नव्हता, पण तेव्हापासून हा प्रयत्न चालू होता। आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की असं वाटतं की ही जी संकल्पना आहे ती संकल्पना तुम्ही जर पाहिली, श्रीराम हा एक आदर्शवत पुरुष म्हणून, हा हिंदू होता का मुस्लिम होता का अजून कुठल्या धर्माचा होता हा विषयच नाही, पण मी भटकर सरांचं वाक्य असं आहे त्यावेळेसचं की या भारतीय संस्कृतीचं खऱ्या अर्थाने मूर्तिमंत प्रतीक कोण होऊ शकतं, तर ज्याला पुरुषोत्तम असं म्हटलेलं आपल्या संस्कृतीमध्ये। आदर्श कोण होऊ शकतो मानवतेचा, तर श्रीराम असा शब्द आहे। आणि त्या भूमिकेतून हा सर्व विचार झाला। पठाण सरांनी ह्याला अनुमोदन दिलं, मला सांगितलं की सर या भारताचं एकच शब्द आहे, असा एकच नाव आहे की जे श्रीराम या नावाभोवती उठाळलं जातं। आणि त्या भूमिकेतून ही कल्पना सुचली, खूप प्रयत्न झाले। खरं म्हणजे याच्याबद्दल आम्ही अनेक, अगदी थेट अशोक सिंगल होते, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, अशा अनेक 60-70 लोकांना पत्र लिहिली, प्रयत्न चालू आहे आणि अनेक विद्वानांशी चर्चा झाली। अनेक देशातले तत्वज्ञ, फिलॉसॉफर, सायंटिस्ट, विद्वान, व्हाईस चान्सलर्स आणि विविध धर्माचे प्रतिनिधी, अगदी बुखारींच्या पासून
पूर्णपणे त्यांच्याशी चर्चा करून शेवटी असं लक्षात आलं की या भारताचं भविष्यामध्ये इथून पुढच्या काळात हे विष आहे असं वाटलं. अयोध्येमधला हा वाद जो आहे अज्ञानाचं मूळ आहे अशी कल्पना झाली. परंतु जर आपण अशा प्रकारचं सर्वसमावेशक ज्याच्यामध्ये हिंदूंचं श्रीराम मंदिर, गीता भवन, बौद्ध असेल, जैन असेल, सिख असेल, या सर्व धर्मांचं हे सुंदर जे प्रतीक आहे समोर आता, हे मॉडेल आहे. सांगायला हरकत नाही की राम जन्मभूमीची जमीन आहे 2 ते 2.5 एकर. आमची कल्पना आहे 60 एकर जमीन गव्हर्नमेंटने किंवा शासनाने अधिग्रहित केली, अक्वायर केली आहे. आमचं हे जे प्रतीक आहे हे संपूर्ण 60 एकर राम जन्मभूमीच्या जमिनीसहित उभं राहावं आणि मधला डोम जो आहे 360 फूट डायमीटरचा, त्याच्याभोवती 700 फुटाचं ते परिघ आहे आणि 60 एकर जमिनीवर उभं करताना प्रभू रामचंद्र हे प्रातिनिधिक स्वरूपात मानवतेचा सिम्बॉल म्हणून, एक आदर्श म्हणून त्याचं नाव तिथं ठेवलं आणि विश्वधर्मी असं म्हटलं आहे. त्या भूमिकेतून हा एक प्रयत्न आहे आणि समाजाच्या जाणीवेकरता, समाजाच्या माहितीकरता, कारण का लोकांना किती सांगितलं तरी कदाचित लगेच आमचे लोक म्हणतात हिंदू, मग ते आमचं राम मंदिर कुठं आहे, बाकीचे म्हणतात ते म्हणतात आमची मस्जिद कुठे गेली. तेव्हा हा कल्पना मनातल्या निघाव्यात याच्याकरता दिस हॅज बीन अ 3 डे स्केल मॉडेल केलं आहे आणि ते समोर मांडल्यानंतर आता लोकांना कळलं की या ठिकाणी श्रीराम मंदिर मध्यभागी जरी असलं तरी पूर्णपणे सर्व धर्मग्रंथाचा विषय आहे की भगवद्गीता किंवा कुराण किंवा बायबल हे सर्व धर्मग्रंथ आहेत, हे बरोबर आहे, पण हे खरे जीवन ग्रंथ आहेत. कसं जगावं, कसं जगू नये हे शिकवणारे धर्मग्रंथ आहेत आणि हे ज्ञानाचे ग्रंथ आहेत. कधी काळी 1400 वर्षापूर्वी प्रॉफेट मोहम्मद झाले आणि त्यांनी पवित्र कुराण त्यांच्या मुखातून बाहेर पडलं. हिंदूंच्या बाबतीमध्ये कृष्ण भगवंताने गीता सांगितली. तसं प्रत्येक धर्मामध्ये कुणीतरी प्रेसित झाला. येशू ख्रिस्ताने त्यांच्या माध्यमातून, समजा जीसस ख्राइस्टच्या माध्यमातून हे सर्व झालं. या सर्व गोष्टींचा खूप सखोल विचार झाला वर्षानुवर्ष आणि विजय भटकर, मशाळकर असतील, शास्त्रज्ञ असतील, या सर्वांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की या भारताचं खरं भविष्य जर सुखा समाधानात शांतीमध्ये जायचं असेल तर हे संशयाचं भूत आपण काढून टाकलं.